श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. यंदा 2026मध्ये वटपौर्णिमा कधी आहे, त्याचबरोबर वटपौर्णिमेचं व्रत पहिल्यांदा करताय का, तर जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी आणि पद्धत. वटपौर्णिमा हा सण सुवासिनींचा सण मानला जातो. या दिवशी विवाहित महिला साज शृंगार करून वडाची पूजा करतात. आपल्या अखंड सौभाग्यासाठी व्रत ठेवून प्रार्थना करतात. 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून वटपौर्णिमेचं व्रत केलं जातं. हा सण नववधूंसाठी महत्त्वाचा मानला जातो. ज्या महिलांची यंदाची वटपौर्णिमा म्हणजे पहिल्यांदाच आहे, त्यांनी हे व्रत कसं करावं, वडाची पूजा कशी करावी, तेच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ज्येष्ठ मासातील पौर्णिमेला वटपौर्णिमा साजरी करण्यात येते. या सणाला हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व आहे. पत्नीच्या प्रेमात आपल्या पतीचं प्राण परत मिळवण्यासाठी हे देखील शक्ती असते आणि हेच या वटपौर्णिमेच्या कथेतून समजतं. सावित्रीने आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण यमाकडून वडाच्या झाडाखाली परत मिळवले होते. त्यामुळे या दिवशी वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाला दीर्घायू वृक्ष असंही म्हटलं जातं. तसेच सावित्रीप्रमाणे आपलं सौभाग्य अखंड असावं यासाठी वटपौर्णिमेला व्रत करून सुवासिनी महिला वडाची पूजा करतात. नवविवाहित महिलांसाठी हा सण खास असतो. आपली पहिली वटपौर्णिमा अविस्मरणीय करण्यासाठी नववधू महिलांनी या दिवशी छान असा साज शृंगार करून वडाची पूजा करावी. पहिल्यांदा वटपौर्णिमेचं व्रत करणाऱ्या महिलांसाठी पूजेची पद्धत कशी असते तर ते जाणून घेऊया. तर वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासिनी स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यानंतर देवपूजा करावी. या दिवशी आपल्या पतीसाठी निर्जल किंवा फक्त फलाहार करून व्रत करावं. यानंतर वडपूजेची तयारी करावी. वडपूजेसाठी धूप, दीप, अगरबत्ती, हार, फुलं, 5 फळं, मुख्यतः त्यामध्ये आंबा, सुवासिनींच्या शृंगाराचे सामान, वडाला बांधण्यासाठी धागा हे पूजेचं सामान तयार करावं. वडाला सर्वप्रथम नमस्कार करून हार, फुलं वाहावीत, देवीला वाण द्यावं आणि त्यात शृंगाराचं सामान असावं. मग 5 फळं झाडापाशी ठेवावीत, कापसाचं वस्त्र ठेवावं, दिव्याने ओवाळून धूप दीप लावावा. मग वडाला धागा बांधून 7 प्रदक्षिण्या माराव्यात व अखंड सौभाग्यासाठी प्रार्थनाही करावी. नवविवाहित महिलांनी किंवा ज्यांची पहिल्यांदाच वटपौर्णिमा आहे त्यांनी या दिवशी खास 16 शृंगार करून भरजरी साडी किंवा लग्नातील शालूही नेसला तरीही चालेल. हातात हिरवा चुडा, कपाळी टिकली, भांगेत कुंकू, मंगळसूत्र, पायात जोडव्या आणि पैंजण असा साज शृंगार करून ही पूजा करण्याची मान्यता आहे. सावित्रीनं आपलं पती सत्यवानाचे प्राण वटपौर्णिमेच्या दिवशी परत मिळवल्यानं विवाहित स्त्रिया या दिवशी आपल्या पतीसाठी व्रत ठेवतात. हे व्रत अनेक जणी निर्जल ठेवतात तर काही जणी एकभुक्त राहूनही हे व्रत करतात. हिंदू रीतीनुसार या दिवशी विवाहित महिलांनी सकाळपासून व्रत करावं. वडाची पूजा झाल्यानंतर पाणी पिऊन व्रत सोडावं. तसेच काही जणी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देखील व्रत सोडतात तर काही जण दुसऱ्या दिवशी सकाळी व्रत सोडतात. आता तुमच्याकडे जी पद्धत आहे त्या पद्धतीप्रमाणे तुम्ही वटपौर्णिमा साजरी करू शकता. तर यंदा 2026मध्ये 29 जून रोजी वटपौर्णिमा साजरी केली जाईल.